मी जाताना तर एवढासा झाला होता चेहरा, आता काय झालं एकदम? सांगते, तू पटकन फ्रेश होऊन ये, मी जेवायला वाढते तुला. ठीक आहे. अच्छा, म्हणून टेन्शन मध्ये होतीस तू? वेडू ग वेडू, मला नाही का सांगायचंस? अरे वा, असं कसं सांगणार? हे बघ, माधुरीशी बोलल्याशिवाय कुणालाही सांगणं मला अजिबात पटणार नव्हतं, आणि तिच्याशी बोलल्यावर सांगितलं ना तुला लगेच. पण मला छान वाटतं तू अशा बारीक सारीक गोष्टी मला सांगत असतेस. आणि तू मला. मी पण तुला खूप मिस करत होते. जय, लव यू. लव यू. यू? योर मनी, माय हनी. मामा, मामा, तू इथे काय करतेस डॅडच्या रूम मध्ये? नाही, काय शोधतेस का? मी अगं, तू आणि मला फोन का नाही केलास येणार आहेस तर? माहिती असतं तर मी शेफला सांगून काहीतरी छान बनवलं असतं तुझ्या आवडीचं. अगं नाही नाही, मी जेवायला नाही आले. ऍक्च्युली काय ना, माझी फॅशन मॅगझिन्स इथे राहिली आहेत ना, ती घ्यायला आले होते. तिकडे दुपारचा वेळ असाच निघून जातो, म्हटलं काहीतरी स्टार्ट करूया, नाही का? दॅट्स अ ब्रिलियंट आयडिया बेटा. नाही म्हणजे नुसतं किचनमध्ये राबण्यापेक्षा काहीतरी तुझ्या कॅलिबरचं तू करायलाच पाहिजे. दॅट्स रिअली नाईस. मी ना बेटा ते जरा अनिरुद्धची स्टडी आवरत होते. या सगळ्याचा चार्ज तू घेतलायस हे ऐकून खूप बरं वाटलं मला. आता मला डॅडची काहीच काळजी नाही. बरं चल, येते मी. अरे देवा, हे सगळं काय होत असतं माझ्याकडून? नेमकं गॅसवर काही ठेवलेलं असतं आणि नेमकी तेव्हाच मी बाहेर निघून जाते. बापरे, आता आई पण नाहीयेत मला वाचवायला, आणि आजींनी बघितलं ना तर मेलेच मी. आता आजींना दूध हळद कशी आणून देऊ मी? सांधे दुखी रे बाबा. बरं वाटतं? फार त्रास देत आहे. हळू ग हळू. हो. अरे अभि, अभि आला बघ. हा ये बाबा, बस बस. काय काय रे, कुठे गेला होतास? काय नाही, जरा चिल्लर काम होतं छोटंसं म्हणून गेलो होतो. हळू ग हळू, दुखते खूप. अभि, आज जाऊन बोल ना, तुला काय बोलायचं ते. अहो नाही, ते शमिका, जरा चहा कर ना प्लीज. जा बाई जा. ऐक, बरं वाटलं पण जरा.